टॉयलेटमध्ये कधी बॉटल टाकून बघितले आहे का? नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बॉटल तुम्ही कधी टॉयलेटमध्ये टाकून बघितली असेल की नाही मला माहिती नाही, पण आजपासनं हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही बॉटल नक्की टाकणार आहात. बऱ्याचदा टॉयलेटची स्वच्छता आपण नेहमी करत असतो किंवा रोजच करत असतो. आता जर घरामध्ये भरपूर लोक असतील तर टॉयलेटची स्वच्छता रोज करावी लागते. घरामध्ये कमी लोक असतील तर कुठेतरी हप्ताभरामध्ये एकदा किंवा 2 दिवसानंतर असंही केलं तरी चालून जातं. पण एक गोष्ट नक्की, आता बऱ्याचदा आपण हे स्वच्छ करतो, पण एक कॉमन प्रॉब्लेम येतो, इंडियन टॉयलेट असो की वेस्टर्न टॉयलेट असो, ते म्हणजे आपलं टॉयलेट क्लॉग होणं. म्हणजे काय, त्यामध्ये भरपूर पाणी असतं, ते यूज केलं तरी पाणी जे आहे ते बिलकुल खाली जात नाही आणि अगदी आपण त्याचा वापरसुद्धा करू शकत नाही. त्यामुळे दुर्गंधीसुद्धा भरपूर पसरते. मग अशा वेळेस आपण जे आहे टेक्निशियनला बोलवतो, त्यात पैसेसुद्धा खूप जातात आणि मेन म्हणजे आपला वेळसुद्धा खूप वाया जातो आणि आपल्याला जेव्हा टॉयलेटला जायची गरज आहे तेव्हा मात्र आपण जाऊ शकत नाही या कारणामुळे. मग आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये बघा अशा पद्धतीची बिस्लरीची बॉटल किंवा प्लास्टिकची बॉटल तुमच्याकडे असेल. आता आपल्याला ह्या बॉटलचाच रियूज करायचा आहे. ही बॉटल तुमचं खूप मोठं काम, अगदी चुटकीस अशी मस्त असं काम सोपं करून देणार आहे. तुम्हाला बिस्लरीची किंवा कोणतीही प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे. शक्यतोवर जर ती अशा शेपची असेल तर खूप छान. आता मी जिथून कापून घेते आहे तिथे बघा त्याचं जे काही तोंड असणार आहे ते असं थोडं निमुळत आहे म्हणून, पण अगदीच अशी नाही भेटली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुम्हाला याचा झाकण्याकडच्या भागाचा वापर करायचा आहे. जो काही खालचा भाग आहे त्यामध्ये तुम्ही प्लांट वगैरे लावू शकता किंवा चमचे वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही किचनमध्ये सुद्धा त्याचा रियूज करू शकता. आता आपल्याला एखादी काठी वगैरे घ्यायची आहे. आता बघा, याला दोरीच्या साह्याने किंवा मग हे जे काही बॉटलचं तोंड आहे तिथे तुम्ही जे आहे थोडंसं गरम करून ते त्याला अगदी चिपकवून सुद्धा घेऊ शकता. मी तुम्हाला एक सजेस्ट करेल, तुम्ही अशा पद्धतीने ते थोडंसं जे आहे बांधूनच घ्या. कारण आपण जेव्हा हे वापरणार आहोत तर वापरल्यानंतर इन केस जर हे खराब झालं तर मग पुन्हा दुसरी बॉटलचं तुम्ही झाकण त्याला व्यवस्थितरित्या कापून ती बॉटल आणि अशाच पद्धतीने करून पुन्हा जे आहे ते त्याचा वापर करू शकता. त्यामुळे म्हणत आहे, व्यवस्थितरित्या दोरीचा वापर करून किंवा अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने कपडा घेतलेला आहे त्याचा वापर करून तुम्हाला व्यवस्थितरित्या हे बांधून घ्यायचं आहे. आता मी हे टाईटली असं हे बांधून घेते. सो तुम्ही इकडे बघू शकता, आपलं हे टूल तयार झालेलं आहे. आता या टूलचा काय वापर करायचा, तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या टॉयलेटमध्ये हे टूल घालायचं आहे. आता काय होईल, ह्या बॉटलचा आपण तोंड वापरलेला आहे, त्याचा वरचा भाग वापरला आहे, तर त्यामध्ये व्हॅक्यूम क्रिएट होईल. जर काही अडकलेलं असेल टॉयलेटमध्ये तर ते पुढे जाण्यास खूप मदत होईल आणि तुमचं जे काही क्लॉग झालेलं टॉयलेट आहे ते अगदी साफ होणार आहे. नक्की करून बघा, घरच्या घरी असा प्रयोग नक्की करून बघा. आता हे केल्यानंतर तुम्हाला अजून दुसरी गोष्ट करायची, ती म्हणजे काय, तर तुम्हाला कॉस्टिक सोडा घ्यायचा आहे आणि कॉस्टिक सोडा यामध्ये टाकायचा आहे. कॉस्टिक सोडा टाकल्यानंतर तुम्हाला गरम पाणी घ्यायचं आहे. गरम पाणी पूर्ण यामध्ये टाकायचं आहे. पुन्हा आपण हे जे टूल केलं आहे त्या टूलने व्यवस्थित वर खाली करायचं आहे आणि मग त्याचा टॉयलेटचा तुम्हाला वापर करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं अगदी तुंबलेलं टॉयलेट साफ करू शकता आणि तेही घरच्या घरी. मी तुमचे भरपूर असे पैसे वाचवलेले आहे, त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा. आता मला बरेच कमेंट आले होते की बाथरूममधल्या टाईल्स कशा पद्धतीने साफ करायच्या, तर मी बकेटमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये फक्त शॅम्पू टाकला. मी वॉशिंग पावडर टाकलं नाही किंवा काहीच टाकलं नाही आणि ॲज युज्युअल ज्या पद्धतीने तुम्ही टॉयलेट वगैरे साफ करता हार्पिकचा वापर करून, त्याच पद्धतीने मी टॉयलेट आज साफ करते. मी कोणताही हॅक तुमच्यासोबत टॉयलेट रिलेटेड आता शेअर करत नाही, कारण मी सगळ्यात पहिले तोच हॅक शेअर केला. त्यानंतर आपण जे हे शॅम्पूचं पाणी बनवून घेतलं त्याआधी बाथरूम साफ करण्याआधी हाताची सेफ्टी मस्ट आहे. हातामध्ये ग्लोव्ज घालायचे, कारण आपण हार्पिकचा वापर करतो, त्याने इरिटेशन वगैरे होऊ शकतं. आता हे पाणी तुम्हाला बाथरूमच्या पूर्ण टाईल्सवरती वगैरे टाकून घ्यायचं आहे, भिंतीवरती टाकून घ्यायचं आहे. भिंतीसुद्धा तुम्हाला घासायच्या आहेत आणि व्यवस्थितरित्या हे साफ करून घ्यायचं आहे.
बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे टाईम नसतो, तर मग तुम्ही काय करायचं आहे, किंवा तुम्ही एखादं लिक्विड यासाठी वापरत असाल तेही वापरू शकता. पण जर तुम्ही लिक्विड वापरत नसणार किंवा रोजची स्वच्छता कशी करायची किंवा डीप क्लीन कसं करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही शॅम्पूऐवजी वॉशिंग पावडरचा वापर करू शकता. त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा आणि व्हिनेगरसुद्धा टाकू शकता. मी त्यासाठी वरती जे आहे ऑलरेडी व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामुळे मी पुन्हा पुन्हा तेच काय शेअर करणार ना. मला तुमच्यासोबत अशा युनिक आयडियाज शेअर करायच्या आहेत. तुमची अवघड कामे मला खूप सोपी करायची आहेत. आता अशा पद्धतीने बेसिनचा जो ब्रश असतो त्याने हे घासायचं, किंवा मग एखादी जुनी घासणीचा वापर करून याने तुम्ही घासू शकता. किंवा आता बाजारामध्ये ना एक वेगळे असे ब्रश मिळत आहेत ज्याला जे आहे दांडी वगैरे सुद्धा असती. त्या ब्रशचा वापर केला जर तुम्हाला काही कमरेमध्ये गॅप वगैरे असेल, कंबर दुखत असेल, अशा वेळेस तुम्हाला वाकून काम जमत नसेल, तुम्ही त्या ब्रशचा वापर केला तरीही चालेल. बऱ्याचदा आपण जिथे अंघोळ करतो बाथरूमच्या आजूबाजूला ज्या टाईल्स असतात त्या प्रचंड अशा चिकट झालेल्या असतात, कारण आपण जे आहे तेलामुळे त्या चिकट होतात. त्याचबरोबर साबण आपण वापरतो, तर त्यामुळे तिथे जी काही त्या भिंती असतात किंवा खालचा फ्लोअर असतं ते प्रचंड स्लिपरी होतं आणि त्यामुळे आपल्याला ते नेहमी साफ करणं गरजेचं असतं. बऱ्याचदा ॲक्सिडेंटली जर पाय वगैरे घसरला तर उगाच वेगळं न व्हायला पाहिजे म्हणून ही रोजची साफसफाईसुद्धा करणं गरजेची असते. अंघोळीच्या आधी तुम्ही अशा पद्धतीने साफ करू शकता. सगळ्यात मेन बॉटलचा वापर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. दुसरी गोष्ट तर मी हार्पिकचा वापर इकडे बेसिनसुद्धा क्लीन करण्यासाठी करते. आणि इकडे मी आता खूप माझं बेसिनचं ब्रश घाण झालं होतं, म्हणून मग मी त्याचा आता ते म्हटलं आता डिस्कार्ड करावं, त्यामुळे नवीन आणलं आहे. आणि तुम्हा बऱ्याच लोकांना कन्फ्युजन व्हायचं की मी टॉयलेट क्लीन करण्यासाठी सुद्धा एकच ब्रश वापरते आणि जे बेसिन असतं ते क्लीन करण्यासाठी सुद्धा एकच ब्रश वापरते. म्हणून म्हटलं की आता याचा ब्रशचा कलर चेंज करावा, त्यामुळे आवर्जून मी यावेळेस कलरवर जास्त लक्ष दिलं आणि दुसरा कलर आणला, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. आता मी इकडे सगळ्यात प्रथम टाईल्स वगैरे घासून घेतल्या, कारण आपण आधी हार्पिक टाकलं होतं तर त्याला थोडासा 5 मिनटं रेस्ट द्यायचा होता. त्यामुळे मग मी इकडे बेसिन सगळ्यात पहिले आता टाईल्स घासल्यानंतर बेसिन इकडे घासून घेते आहे. तोपर्यंत आपण जे काही टॉयलेटवरती हार्पिक टाकलेलं आहे त्यानंतर अगदी आपल्याला ब्रश फिरवायचा आहे व्यवस्थितरित्या. हार्पिकने सुद्धा जे आहे क्लीन निघतं. बरेच लोक म्हणतात की एवढं करण्यापेक्षा आपण हार्पिकच वापरलेलं बरं, पण हार्पिकमध्ये भरपूर केमिकल असतात. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही जे शेअर केले त्यामध्ये पण केमिकल असतात, बेकिंग सोडा आहे, पण त्याने इरिटेशन वगैरे काही होत नाही, त्या खूप बेसिक आहेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत असं शेअर करते की ज्याने आपल्या स्किनला सुद्धा काही व्हायला नको. आणि अगदी बेसिक केलं तर काय होतं, बऱ्याचदा लोकांना हार्पिक जे आहे ते नाही आवडत किंवा त्यांना ते थोडंसं ॲलर्जी कंडिशन होऊन जाते. मग त्यावेळेस ते नक्की असे उपाय करून बघतात किंवा त्याला प्रिफरन्स देतात. सो ते एकदाच तुम्ही तशा पद्धतीने उपायसुद्धा करू शकता. आता आपलं सगळं साफ झालेलं आहे. सगळं साफ झाल्यानंतर मेन हँडवॉश असेल, ब्रश असेल, यांवरतून सुद्धा पाणी किंवा ते घासून ठेवायचं. डीप क्लीन करत असाल तेव्हा ते सुद्धा व्यवस्थित घासायचं आहे. जेही ब्रशचा आपण वापर केलेला आहे ते ब्रशसुद्धा व्यवस्थितरित्या धुवून घ्यायचे. ज्याही घासणींचा वापर केला आहे त्या घासण्यासुद्धा व्यवस्थितरित्या धुवून घ्यायच्या आणि मग तुमचं जे काही फ्लोअर आहे ते व्यवस्थितरित्या साफ करायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही डीप क्लीन तुमचं टॉयलेट केलं, जर तुमचं टॉयलेटमध्ये पाणी तुंबत असेल, क्लॉग झालं असेल, तर मग अशा वेळेस तुम्ही बॉटलचा वापर करून कशा पद्धतीने ते घरच्या घरी क्लॉग करू शकता, क्लॉग जे आहे ते दूर करू शकता आणि पैसे वाचवू शकता, हे सुद्धा मी सांगितलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा. आता मी तिथे कॉस्टिक सोडा तुम्हाला वापरायचा सांगितला, पण कॉस्टिक सोडा वापरताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे, तुम्हाला हातामध्ये ग्लोव्ज घालायचे म्हणजे घालायचेच आहे. आणि सगळं साफ झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी घासत असते ते म्हणजे टॉयलेट. सो अशा पद्धतीने क्रमाने मी सगळं काही करत असते आणि बऱ्याचशा गोष्टी मला माहिती नसतात तर तुमच्या कमेंटद्वारे मला त्या कळतात आणि मी त्या नक्की अंमलात आणते. आता बरेचसे मला जणांनी सजेस्ट केलं की आधी बेसिन घासायचं, त्यानंतर जे काही टॉयलेट आहे ते घासायचं. सो मी त्याच पद्धतीने आता तुम्ही जे गोष्टी मला माहिती नसतात तुमच्याकडून कळतात मी त्या नक्की फॉलो करत असते आणि आजसुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती आपण असेच मस्त मस्त हॅक्स टाकत असतो, किचन रिलेटेड, क्लिनिंग रिलेटेड, त्याचबरोबर काही हेअर्स रिलेटेड रेमेडी असेल सगळं टाकत असतो. तिकडे जाऊन सुद्धा नक्की
नक्की फॉलो करा. आणि काय मंडळी, तुम्ही लोक आपल्या चॅनलला प्रतिसादच देत नाही आहात. मी एवढी मेहनत करते आहे, मलाही वाटते तुम्ही लोकांनी नक्की मला प्रतिसाद द्यावा. तुम्ही मला सजेस्ट करावे की यावरती व्हिडिओ बनवा. मला खूप आनंद होईल त्या रिलेटेड व्हिडिओ बनवायला. सो नक्की सजेस्ट करत जा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करत जा, जेणेकरून आपले व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचतील. चला तर मग आता मी हे व्यवस्थितरित्या साफ करून घेते. सो बघता बघता आपलं पूर्ण बाथरूम हे साफ झालेलं आहे. जर काही हार्ड स्टेन वगैरे तुमच्या टाईल्सवर वगैरे झाले असतील तर ते कशा पद्धतीने साफ करायचं आहे यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करू शकता. कारण क्षारयुक्त पाणी असेल तर ते तसे पांढरे डाग आपल्या बाथरूमच्या टाईल्सवर होतात. सो ते जाण्यासाठी तुम्हाला एकदम पॉवरफुल व्हिडिओ मी शेअर केला आहे, तो नक्की तुम्ही जे आहे करू शकता. आता बघा, आपण बाथरूममध्ये सगळं काही साफ करतो, पण एक गोष्ट आवर्जून आपण विसरून जातो, ते म्हणजे ह्या खिडक्या असतात, तिथे सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या क्लिनिंग करणं गरजेची असते. सो हे सुद्धा मी घासणीच्या साहाय्याने व्यवस्थितरित्या साफ करून घेते, कारण इथे सुद्धा बऱ्याच चिकटपणा होतो, पाणी राहत असतं त्यामुळे. सो आपलं सगळं काही साफ झालेलं आहे. बेसिन अगदी चमकायला लागलेलं आहे, कमरसुद्धा साफ झालं आहे, बिलकुल दुर्गंधी येत नाही. अशा पद्धतीने नक्की साफ करा. क्लॉक झालं असेल तर मी जो तुमच्यासोबत उपाय शेअर केला तो नक्की फॉलो करून बघा. आणि आपले सगळे टाईल्ससुद्धा क्लीन झाले आहेत. कसं वाटलं मंडळी व्हिडिओ, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.